नाशिकमधून नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुतीत राजकारण सुरू झालं। छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी होऊ लागली। राष्ट्रवादीनं बॅनरबाजीतून गिरीश महाजन यांना डिवचलं। भुजबळांना पालकमंत्री करा, शहराला खड्ड्यातून बाहेर काढा, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना बॅनरमधून आवाहन केलं। खड्ड्यांच्या नावाखाली पालकमंत्री पदावरून नवा संघर्ष निर्माण होतोय का याकडे लक्ष आहे। राष्ट्रवादीनं मंत्री गिरीश महाजनांना बॅनरमधून डिवचलंय। भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे। तर नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। नाशिकमधील बॅनरबाजीवरून गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली। भुजबळ साहेब आणि माझ्यामध्ये चांगले संबंध आहे असंही महाजन म्हणाले। तर आमच्यात कुठेही अबोल किंवा नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो, त्यांच्या लोकांच्या। आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे, माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे दुरावा नाहीये, कुठे मतभेद नाही। माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत। तर पालकमंत्री बदलल्यानं नाशिकचे खड्डे दूर होणार का हा प्रश्न आहे। खासदार संजय राऊतांनी हा खोचक सवाल केलाय। नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतराय यांच्याकडे, राऊतांनी महाजनांना टोला लगावलाय। कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा। सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे, त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे। म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते। त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे। त्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जवळजवळ सर्वच कंत्राटदार हे गुजराती आणि बिहार यूपीचे बाहेरचे कंत्राटदार मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं घेतलेत। आता पहिल्या पाण्यामध्येच केलेली कामाची सगळी वाहून गेली आणि नको ते कामं केली। 33,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जात आहेत। तुम्हाला आवश्यक असलेली कामं करा, पण त्या कामाचा दर्जा टिकवा। ते न करता बोगस कंत्राटदाराकडून बोगस कामं करून जी काही लूट चालली देवाच्या नावाने, त्या कुंभमेळ्याच्या नावाने, यावरून जनतेचा उद्रेक झाला असेल आणि ते बोर्ड लागले असतील।